हाय एव्हरीवन, आज मी तुम्हाला दाखवते मी बाल्कनीला कसं कन्वर्ट केलेलं आहे पार्लरमध्ये। तर हे माझं छोटंसं सेटअप आहे पार्लरचं। इथे ही आधी बाल्कनी होती, याला मी कन्वर्ट केलेलं आहे, पूर्ण आधी पॅक करून घेतलं। तिथे मला पार्लर बनवायचं होतं, त्याच्यामुळे बाल्कनीलाच कव्हर करून घेतलं मी। तर इथे बघू शकता तुम्ही, मी असं छोटेसे देव ठेवलेले आहे। त्याच्यानंतर त्याच्या खाली एक मी बॉक्स बनवून घेतला फर्निचरवाल्याकडून, त्याच्यामध्ये माझे पूर्ण मशीन्स वगैरे ठेवलेले आहे आणि वरती वॅक्स वगैरे जे काही मला सामान लागतं ते ठेवलेलं आहे। इथे एक कारवा आहे म्युझिक माझं एंटरटेनमेंट करायसाठी तिथे, आणि इथे चेअर आणली होती ती ठेवलेली आहे। त्याच्यावरती जे माझं फेशियलच्या किटचं पूर्ण सेक्शन ठेवलेलं आहे। फ्रंट साईडला, ग्लासच्या फ्रंट साईडला मी पूर्ण फेशियल किटचं सेक्शन ठेवलेलं आहे। तिथे माझ्या ऑल स्किन टाईपच्या फेशियल किट्स ठेवलेले आहे मी, म्हणजे माझे कस्टमर वगैरे आले की त्यांना एकदम फ्रंट साईडला दिसतं पूर्ण फेशियल किट वगैरे, त्याच्यामुळे इथे मी फेशियल किट्स ठेवलेले आहे पूर्ण। आणि इकडच्या साईडनं मी मोठे कर्टन्स लावून घेतलेले आहे, जे की मी पॅक केली जी बाल्कनी, त्याला वरती PVC शीट्स लावल्या। आधी आमची बाल्कनी पूर्ण ओपन होती, त्याला आम्ही टिनाचं शेड लावून त्याला मग नंतर PVC शीट लावली। आणि अपोजिट साईडला हे असं ठेवलेलं आहे माझं रिंग लाईट वगैरे। इकडे वरती माझं पूर्ण मी हेअरचं सेक्शन ठेवलेलं आहे, हेअर्स बुटॉक्स वगैरेचं, माझे हेअर स्पाच्या पूर्ण क्रीम्स वगैरे। म्हणजे अपोजिट साईडला मी पूर्ण हेअर सेक्शन, शॅम्पू वगैरे ठेवलं आहे। त्याच्या खाली चेअर ठेवलेली आहे, मग मी मोठी चेअरला जागा जास्त लागते म्हणून हे छोटंसं असं चेअर बेसिंग मी आणलेलं होतं। याच्यामध्ये जागा पण कमी लागते, त्याच्यामुळे मी हे छोटंसं बेसिंग इथे ठेवलं होतं। आणि इकडे तुम्ही जागा कमी असल्यामुळे मला प्रत्येक गोष्टी व्यवस्थित ठिकाणी सेट करून ठेवावं लागतात। इकडे मी पूर्ण बाल्कनी मध्ये कर्टन्स लावले होते। आधी मी पूर्ण बाल्कनी पॅक करून घेतली आणि नंतर मग त्याला PVC शीट्स लावल्या होत्या। इथे छोटीशी जागा मी करून घेतली होती बसायला, आणि बाहेर मी PVC शीट्स लावल्या बाल्कनी पॅक केल्यानंतर। आणि त्याच्यानंतर मग मी हे कर्टन्स, येलो कलरचे कर्टन्स जे दिसत आहे तुम्हाला, ते येलो कलरचे कर्टन जेणे की पूर्ण अंधार होईल रूममध्ये। मला ॲक्च्युली पूर्ण बाल्कनी पॅक नव्हती करायची, स्लायडिंग वगैरे नव्हती लावायची, त्याच्यामुळे मी कधी पण ओपन करू शकले पाहिजे। कस्टमर नसले की मी हे ओपन करते आणि पूर्ण घरामध्ये उजेड होतो, त्याच्यामुळे मग मी हे असं PVC कर्टन्स लावून घेतले। आणि नंतर त्याला असे कर्टन्स, कापडाचे कर्टन्स लावले होते। इकडे मी बाहेर पूर्ण झाडं वगैरे लावून घेतलेले आहे, आणि त्याच्यामुळे कसं कर्टन्स ओपन केल्यानंतर मला असं झाडं वगैरे खूप आवडतात, म्हणून ते मी झाडं लावून ठेवलेलं आहे। म्हणजे आणि वरती कपडे सुकवायचं केलेलं आहे, माझे दोन्ही पण यूज होतात। म्हणजे कस्टमर नसले की मी कर्टन्स ओपन करते, आणि कस्टमर असले की मी कर्टन्स लावते। चला, तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।